भुईमुग, मोहरी, सोयाबीन, सूर्यफूल, करडई, सरकी, राईस ब्रॅन, पाम व पॉमोलिन, खोबरे, तीळ, मका, बहुस्रोत खाद्य वनस्पती तेल व वनस्पती अशा प्रत्येक खाद्यतेल व मेद यांना आस्थापनेचा आकार व उलाढाल विचारात न घेता हा आदेश लागू आहे. महाराष्ट्रामध्ये आजच्या डेटला खाद्यतेल उत्पादक जे आहेत सेंट्रल लायसन्स आहे 212, महाराष्ट्राचे म्हणजे स्टेट लायसन्स आहे 285, असे 497 मॅन्युफॅक्चरर्स आपल्या महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड आहेत. प्रमुख निर्देश याच्यामधले जे मेजर बाबी आहेत, प्रथम जे आहे रजिस्ट्रेशन आणि लायसन्सेस मॅन्डेटरी आहे. शेड्यूल 4 पार्ट 2 याच्यानुसार प्रोडक्शन करणं हे मॅन्डेटरी आहे. आपण याच्यावर अगोदर काही चर्चा केलेली आहे. विक्रीचे स्वरूप जे आहे, खाद्यतेलाची विक्री केवळ आणि केवळ सीलबंद, छेडछाड स्पष्ट व पूर्ण लेबल असलेल्या वेष्टनातूनच करणं अपेक्षित आहे. म्हणजे याचा अर्थ सुट्टं तोल तुम्हाला विकता येत नाही. सुट्टे आणि वेष्टन रहित विक्रीस प्रतिबंध आहे. हा रेग्युलेशननुसार आहे. हा आज मी नवीन आहे ते रेग्युलेशननुसारच आहे. सुट्ट्या स्वरूपातील तेल रवाना करणारा उत्पादक, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट, म्हणजे जो सुटो तेल ट्रान्सपोर्ट करतो म्हणजे जो सेल करतो तो उत्पादक अथवा वितरक हा मूळ उल्लंघन करता असतो. ही इज बेसिकली बेसिक ऑफेंडर. आणि त्याचबरोबर कलम 26 व 27 वरून त्याच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येते. किरकोळ विक्रेत्याने म्हणजे जे कोणी आपण म्हणतो की किराणा दुकान असेल, छोटं सुपर मार्केट असेल, जे कोणी असेल, विनाशील अथवा छेडछाड झालेली खेप नाकारणं अपेक्षित आहे. त्यांना जर कोणी सेल करत असेल तर ते त्यांनी ऍक्सेप्ट करू नये व पुरवठादाराची माहिती अन्न सुरक्षा अधिकाऱ्यास कळवणं अपेक्षित आहे. त्यांनी जर हे केलं नाही तर ते पण तेवढ्याच बाबतीत जबाबदार राहतात. बहुस्रोत खाद्य वनस्पती तेल जे आहे आणि मोहरी तेल याच्या बाबतीत स्पेसिफिक सूचना आहे. आगमार्क प्रमाणपत्रासह 15 किलोग्रॅमपेक्षा अधिक नसलेल्या सीलबंद वेष्टनातच विक्री करणं अपेक्षित आहे. वेष्टनाच्या दर्शनी भागावरती बहुस्रोत खाद्यतेल ही घोषणा असणं अपेक्षित आहे. त्या घोषणेमध्ये प्रत्येक घटक त्याच्यात इन्क्लूड आहे. त्याचं नाव व वजनी टक्केवारी आणि सुट्टे विकू नये ही घोषणा सुद्धा अपेक्षित आहे. 8 जून 2021 नंतर उत्पादित कोणत्याही बहुस्रोत खाद्य वनस्पती तेलात मोहरी तेलाचा समावेश करता येणार नाही. याचं नोटिफिकेशन ऑलरेडी 2021 मध्ये काढलेलं आहे. त्याच्यामुळे मोहरीचं तेल जर विकायचं असेल ते फक्त 100% तेल शुद्ध मोहरी सेपरेट एंटिटी म्हणूनच विकता येतं. ते मिक्सर करता येत नाही. तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे मग आजच पुणे लोकल सोबत जोडा. तुमचा ब्रँड थेट ग्राहकांपर्यंत रील्स आणि पोस्टच्या माध्यमातून. पुणे लोकल तुमचा विश्वासू डिजिटल पार्टनर.